नमस्कार, मी राजश्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी तयार करायची हे पाहणार आहोत। आज आपण कोणी एक व्यक्तीही सहज 1 किलो प्रमाणात गव्हाच्या कुरडया घरच्या घरी तयार करू शकेल अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। अगदी पारंपरिक पद्धत वापरून कोणी एक व्यक्तीही ही कुरडई सहज बनवू शकेल। पहा, आपली कुरडई किती पांढरी शुभ्र झाली आहे आणि तिप्पट ते चौपट फुलत आहे। रेसिपी संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप न करता रेसिपी संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला अगदी पहिल्यांदा जरी ही कुरडई बनवत असाल तर ही कुरडई पहिल्याच वेळेस तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने जमेल। तर त्यासाठी मी इथे 1 किलो गहू घेतलेले आहेत। तर गहू इथे आपल्याला असे जाडसरच आणि मोठ्या आकाराचे गहू घ्यायचे आहेत। बारीक गहू घ्यायचा नाही, बारीक गहू घेतला तर चीक कमी पडतो। अशा प्रकारे मोठ्या आकाराचा गहू घेतला तर चीक हा भरपूर असा पडतो। तर त्यासाठी आपल्याला गहू निवडताना शक्यतो गहू जुना आणि जाडसरच निवडावा, म्हणजे गव्हाचा चीक जास्त पडतो आणि आपल्या कुरडयाही खूप छान अशा तयार होतात। गहू मी निवडून आणि स्वच्छ करून घेतलेला आहे। एका मोठ्या भांड्यात आपल्याला हा गहू काढून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 पाण्याने आपल्याला हा गहू स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये असलेला कचरा निघून जाईल। तर आपण हा गहू छान असा धुवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे 2 ते 3 पाण्याने हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून हा गहू आपल्याला 4 दिवस भिजवून घ्यायचा आहे। जर तुम्ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जर कुरडई बनवत असाल तर हा गहू 4 ते 5 दिवस भिजवा, आणि जर तुम्ही एप्रिल आणि मेमध्ये कुरडया बनवत असाल तर 3 दिवसात गहू आपले छान भिजले जातात। तर आज गहू भिजवल्याचा 4था दिवस आहे। तर तुम्ही पाहू शकता याच्यावर किती सारा फेस आलेला आहे। गहू जसा भिजत जातो तसा त्याच्यावरती अशा प्रकारे फेस तयार होतो। तर चला आपण चेक करूया आपले गहू व्यवस्थित भिजले आहेत का। तर गहू फुलून डबल झालेले आहे आणि याच्यातून व्यवस्थित असं चीक निघत आहे, म्हणजे आपले गहू व्यवस्थित असे भिजलेले आहेत। चला तर मग आपण याच्यातून चीक काढून घेऊयात। तर सर्वप्रथम आपल्याला याच्यावरती जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने आपल्याला हा गहू पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर पाणी काढून मी गहू हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता अशा प्रकारे एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे गहू बसतील तेवढे गहू घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये जेवढे गहू बसतील तेवढे गहू घालून घेऊया आणि भरपूर पाणी घालून आपल्याला याचे 2 ते 3 तुकडे होतील असं मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे गहू वाटून घ्यायचे आहेत। तर गहू आता आपण वाटून घेतलेले आहेत। आता आपण हे एका मोठ्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने शिल्लक राहिलेले गहूही आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। चला तर मग आता सगळे गहू आपण वाटून घेऊयात। तर आता मी गहू आपल्याला अगदी बारीक वाटायचा नाही आहे, कारण त्याची ताम चिकामध्ये उतरते आणि आपल्या कुरडया लालसर अशा तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता तेल न वापरता आपण ह्या कुरडया तयार करणार आहोत। तर भांड्याला पण तेल लावलं नव्हतं तरीही भांडं आपलं व्यवस्थित असं स्वच्छ झालेलं आहे। चीक अजिबातही भांड्याला चिकटलेला नाही आहे। तेलाचा वापर केला तर आपल्या कुरडया जास्त दिवस टिकत नाहीत, त्यासाठी इथे मी तेलाचा वापर केलेला नाही आहे। तुम्ही पाहू शकता आपलं भांडं किती स्वच्छ असं झालेलं आहे। तेल न वापरताही आपण कुरडया छान अशा तयार करू शकतो। तर आता आपल्याला चीक आहे तो गव्हापासून वेगळा करायचा आहे आणि कोंढा वेगळा करायचा आहे। तर अशा प्रकारे दोन्ही हाताने चोळून आपल्याला याच्यातील चीक वेगळा करायचा आहे। तर व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे, म्हणजे काही गव्हामध्ये जरी चीक राहिला असेल तर तो निघून जाईल। तर अशा प्रकारे चीक आपल्याला गव्हातून काढायचा आहे। तर याचा एक भाग घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे दाबून दाबून याच्यातील आपण चीक काढून घेणार आहोत आणि एका भांड्यात आपल्याला तो व्यवस्थित ठेवायचा आहे। आपल्याला नंतरही याच्यातून चीक काढायचा आहे। तर सर्व चीक आपण आता याच पद्धतीने गव्हापासून वेगळा करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे चीक आणि चोथा वेगळा केलेला आहे। हा चीक आता आपल्याला बारीक रव्याच्या चाळणीने गाळून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये काही
गहू राहिला असेल किंवा चोथा राहिला असेल तर तो चाळणीत राहील आणि आपला चीक खाली भांड्यात गाळला जाईल. तर याच पद्धतीने आपण सर्व चीक गाळून घ्यायचा आहे. तर मी इथे सर्व चीक अशा पद्धतीने गाळून घेत आहे. तर शिल्लक राहिलेला चीकही याच पद्धतीने आपण गाळून घेऊयात आणि जो चाळणीमध्ये राहिलेला चोथा आहे तो आपल्याला पुन्हा चोथा काढलेल्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा त्याच्यातून आपल्याला पुन्हा चीक काढून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने हाताने चोळून आपल्याला चीक भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि चोथा वेगळा करायचा आहे. तर आपण आता चीक व्यवस्थित असा याच्यातून काढून घेतलेला आहे. बाकीचा हे कोंडा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि भरपूर असं आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे आणि पुन्हा दोन्ही हाताने चोळून आपल्याला याच्यातील चीक कोंड्यापासून वेगळा करायचा आहे. तर दोन्ही हाताने चोळून आता आपण याच्यातून चीक वेगळा करायचा आहे. तर अजून थोडंसं पाणी घालून आपण हा चीक काढून घेऊयात. तर दोन्ही हाताने आपल्याला अशा प्रकारे तो चोळायचा आहे आणि चीक काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अजून किती सारा चीक कोंड्यामध्ये शिल्लक आहे. याच पद्धतीने मी पूर्ण चीक काढून घेतलेला आहे. तर दुसऱ्यांदाही आपल्याला याच पद्धतीने चीक गाळायचा आहे आणि पुन्हा या कोंड्यामध्ये पाणी घालून तिसऱ्यांदा आपल्याला चोळून त्याच्यातून चीक वेगळा करायचा आहे. तर मी तिसऱ्यांदाही हा चीक अशा प्रकारे वेगळा करून घेतलेला आहे आणि तो गाळून घेतलेला आहे. तर आता आपला चीक तयार झालेला आहे. तर हा चीक आपल्याला पुन्हा एकदा गाळून घ्यायचा आहे म्हणजे भांड्यामध्ये काही गहू किंवा चोथा राहिला असेल तर तोही चाळणीमध्ये येईल आणि आपला चीक व्यवस्थित असा तयार होईल. तर चीक आता आपला तयार झालेला आहे. तर हा चीक आता आपण एका मोठ्या भांड्यात ठेवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे. तर त्याला मी अशा प्रकारे एक ओढणी लावून घेतलेली आहे. तर आता सर्वात शेवटी आपण अजून एकदा हा चीक गाळून घ्यायचा आहे. तर गाळून घेण्यापूर्वी आपल्याला चीक अशा प्रकारे व्यवस्थित हलवायचा आहे आणि हा चीक गाळून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये बारीक अशी चोथ्याची ताम राहिली असेल तर तीही कपड्यावर निघून येईल आणि आपला चीक पांढरा शुभ्र असा तयार होईल. तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असा हलवून चीक गाळून घ्यायचा आहे आणि शिल्लक राहिलेला चीक मी याच पद्धतीने गाळून घेणार आहे. तर बाकीचाही चीक आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात आणि आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे आणि चमच्याने हलवून व्यवस्थित तो गाळायचा आहे म्हणजे तांबवरती राहील आणि चीक डब्यामध्ये पडेल. तर तुम्ही पाहू शकता एवढी सारी तांब आपल्या चिकामध्ये होती. तर ती सर्व आपल्याला काढून घ्यायची आहे. तर मी सर्व तांब आता काढून घेतलेली आहे. झाकण लावून आपल्याला हा डब्बा 4 ते 5 तासांसाठी असाच ठेवायचा आहे. शिल्लक राहिलेल्या कोंड्यापासून तुम्ही भातवड्या किंवा भाजी बनवू शकता. 4 ते 5 तासानंतर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण चीक गाळूनही याच्यामध्ये काही प्रमाणात तांब शिल्लक राहिलेली आहे. तर ही आपल्याला काढून घ्यायची आहे. याला चीक धुनी असे म्हणतात. तर यामुळे आपल्या कुरडया पांढऱ्या शुभ्र अशा तयार होतात आणि त्या जास्त आंबूसही लागत नाहीत. तर याच्यामध्ये पुन्हा आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हा चीक 5व्या दिवशीपर्यंत असाच ठेवायचा आहे आणि 5व्या दिवशी आपण कुरडया बनवण्याआधी पुन्हा एकदा याच्यातील पाणी काढून घ्यायचं आहे. तर आज गहू भिजवल्याचा 5वा दिवस आहे. तुम्ही पाहू शकता याच्यावरील पाणी किती पांढरे शुभ्र आहे म्हणजे अजिबातही याच्यामध्ये तांब राहिलेली नाही. तर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. पाण्याबरोबर चीक यायला लागला की आपलं पाणी काढणं आपण बंद करणार आहोत. जो शिल्लक राहिलेला आहे तो आपला चीक आहे. तर चीक अशा प्रकारे घट्ट होऊन भांड्याच्या तळाला जाऊन बसतो. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा मोकळा करून घ्यायचा आहे आणि याच्यातील गाठी आपण हाताने मोडून घेणार आहोत. तर सुरुवातीला चीक घट्ट असतो त्यामुळे चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि नंतर हाताने याच्यातील गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर आपला चीक आता तयार झालेला आहे. तर आता आपण हा चीक मोजून घेणार आहोत. तर हा चीक मोजल्यामुळे आपल्याला चीक शिजवण्यासाठी किती पाणी लागणार आहे याचा अंदाज येतो. तर आपला चीक हा 1
बाऊल भरून झालेला आहे. अर्धा इंच कमी आपला 1 बाऊल असा चीक तयार झालेला आहे. तर हा चीक आपल्याला वेगळ्या भांड्यात काढायचा आहे आणि एवढंच पाणी आपल्याला चीक शिजवण्यासाठी घ्यायचं आहे. तर मी इथे तेवढंच पाणी घेतलेलं आहे. चीक शिजवण्यासाठी आपल्याला जाड बुडाचं आणि मोठं पातेलं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मोजून घेतलेलं पाणी घालायचं आहे. चवीनुसार आणि आवडीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून याला उकळ आणायची आहे. तर पाण्याला छान अशी आपली उकळ आलेली आहे. झाकण खोलून पाहूयात. छान अशी उकळ आलेली आहे. तर एका हाताने आपल्याला हा चीक पुन्हा एकदा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये काही गुठळ्या राहिल्या असतील त्याही निघून जातील. तर एका हाताने आपल्याला पाण्यामध्ये हा चीक घालायचा आहे आणि एका हाताने लाटण्याने आपल्याला हा चीक फेटून घ्यायचा आहे. तर ही प्रोसेस करताना अगदी आपल्याला फास्ट अशी करायची आहे, नाहीतर चिकामध्ये गुठळ्या किंवा गाठी होऊ शकतात. तर एकदम फास्ट ही आपल्याला प्रक्रिया करायची आहे, त्यामुळे आपल्या चिकामध्ये गाठी होत नाहीत. सुरुवातीला आपण पाणी उकळेपर्यंत गॅस हाय फ्लेमवरती ठेवला होता. नंतर आपण गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. तर चीक आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. कोणाची तरी मदत घ्यायची आहे, म्हणजे चीक हलवायला सोपं जातं. चीक खाली लागू नये म्हणून आपल्याला लाटण्याने तो अशा प्रकारे खालून हलवून घ्यायचा आहे. तर चीक आता आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. अजिबातही याच्यामध्ये गाठी राहिलेल्या नाहीत. लाटण्याला लागलेला चीक पाण्याचा हात घेऊन काढून घ्यायचा आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने सर्व चीक आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचा आहे, म्हणजे सर्व चीक व्यवस्थित शिजला जाईल. तर आता आपल्याला हा चीक 20 मिनिटं झाकण लावून शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. तर मी इथे मोठ्या आकाराची छिद्र असलेली प्लेट घेतलेली आहे. याने आपण कुरडया तयार करणार आहोत. ती मी या साच्यामध्ये घालून घेतलेली आहे. झाकण खोलून पुन्हा आपल्याला हा चीक व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून हा चीक आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. तर हा चीक शिजवण्यासाठी साधारण आपल्याला अर्धा तास लागलेला आहे. 10 मिनिटं सुरुवातीला आपण हा चीक व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि 20 मिनिटं हा चीक आपण वाफवून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला चीक किती ट्रान्सपरंट असा तयार झालेला आहे, म्हणजेच आपला चीक व्यवस्थित असा शिजलेला आहे. तर चीक शिजला की नाही हे कसं ओळखायचं हे पाहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर तुम्ही पाण्याचा हात घेऊन चिकाला हात लावला, तो हाताला चिकटला नाही म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजला असा समजावा, किंवा पाण्यामध्ये थोडासा चीक टाकावा. चीक जर वर तरंगला तर आपला चीक व्यवस्थित असा शिजला असा समजावा, किंवा मग चीक तुम्ही शिजल्यानंतर चिकावरती एक प्रकारची शाईन येते. ही चीक शिजल्याची एक खूण आहे. तर तुम्ही यातील कोणतीही पद्धत घेऊन तुम्ही चीक शिजला की नाही हे पाहू शकता. तर मी साच्यामध्ये हा चीक भरून घेतलेला आहे. चीक भरल्यानंतर आपल्याला हे भांडं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, म्हणजे कुरडया बनवेपर्यंत शेवटीपर्यंत आपला चीक गरमच राहतो, थंड होत नाही. आता आपण आपल्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराच्या कुरडया घालून घेऊयात. तरी मी इथे एक वेड्याच्याच कुरडया घालून घेणार आहे. तुम्ही हवा असेल तर 2 वेडेही घालून याच्या कुरडया तयार करून घेऊ शकता, पण मी इथे अशा प्रकारे कुरडया तयार करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. तर याच पद्धतीने मी सर्व कुरडया तयार करून घेणार आहे. या कुरडया आपल्याला 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या कुरडया 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. तर आपण या कुरडया बनवण्यासाठी अजिबातही तेलाचा वापर केला नाही, त्यामुळे या कुरडया जास्त दिवस टिकतात. जर आपण तेलाचा वापर केला तर याला तेलाचा वास येतो आणि मग या कुरडया लवकर खराब होतात. तर तुम्ही पाहू शकता आपण मंद गॅसवरती हा चीक शिजवून घेतला होता, त्यामुळे तो अजिबातही पातेलेला चिकटला नाही. तर मी
या कुरडया 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपल्या कुरडया किती पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत. चला तर मी तुम्हाला या कुरडया तळून दाखवते. तेल पण गरम करून घेतलेलं आहे. चला तर कुरडई तळूया. कुरडई घातल्या चौपट अशी आपली फुललेली आहे आणि पांढरी शुभ्र अशी कुरडई आपली तयार झालेली आहे. मी अजून तुम्हाला 2-3 कुरडई तळून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता किती पटकन अशी कुरडई फुलली जाते आणि चौपट अशी कुरडई आपली तयार होते आणि पांढरी शुभ्र अशी आपली कुरडई तयार झालेली आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. रेसिपी जराही आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळावे याकरता बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर तुम्ही पाहू शकता की पांढरी शुभ्र अशी आपली कुरडई तयार झालेली आहे आणि ती चौपट अशी फुललेली आहे. रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हीही अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. 1 किलो गव्हापासून साधारण मोठ्या आकाराच्या 30 कुरडया आणि लहान आकाराच्या 35 ते 40 कुरडया तयार होतात. कुरडई मी तुम्हाला चुरून दाखवते. पहा किती कुरकुरीत अशी आपली कुरडई तयार झालेली आहे. चला तर भेटूया पुढच्या अशा छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.